बघा मी हे आपल्याला आठवत असेल मी आधीच सांगितलं होतं युती करायची तर धर्माने करा. हा अधर्म आहे आणि हाच अधर्म विधानसभेत माझ्याबरोबर देखील झाला होता. त्यावेळी जर भारतीय जनता पार्टीने जर पाऊल उचललं असतं, तर मला वाटतं आज भारतीय जनता पार्टीला या पद्धतीची परिस्थितीला सामोरं जावं लागलं नसतं. आज खरेखर कीव येते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची. गेले दशकं त्यांनी भारतीय जनता पार्टीला उभं करण्यासाठी घालवली. आज उमेदवाऱ्या मिळाल्या आणि आज चक्रव्यूहामध्ये अडकल्यासारखं त्यांची परिस्थिती झालेली आहे. आणि हा अन्याय खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर. खऱ्या अर्थानं भाजपाच्या वरच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. कारण भारतीय जनता पार्टी किती म्हटलं तरी सुद्धा आमच्या महायुतीमध्ये गेले कित्येक वर्ष आम्ही या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांबरोबर काम करत आलो. आजही त्यांचे आम्हाला फोन येतात, भेटतात तेव्हा अतिशय कळवळीनं रडतात, की आमच्याबरोबर काय चाललंय? आमचाच पक्ष आमच्यावर अन्याय करतो, आम्हाला तिकीटं दिला आणि पुन्हा आमची तिकीटं मागे घेण्यासाठी सुद्धा आमचाच पक्ष आम्हाला दबाव टाकतो, पत्र काढतो आणि एवढंच नाही तर आमच्या विरोधामध्ये आमच्याच बरोबर ज्यांनी युती केली ते आमच्या विरोधामध्ये उमेदवार देतात आणि त्यांचा प्रचार आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रचारक करतात. तेव्हा हसून मी एवढंच सांगतो, की हा प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे, हा अन्याय माझ्यासोबत घडलेला आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा अन्याय अमरावतीमध्ये पहिले विधानसभेमध्ये अभिजित अडसूळ बरोबर घडला आणि तोच अन्याय आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते